सप्रेम जय शिवराय। आज आमचा वाढदिवस। या वाढदिवसाला सकाळपासूनच आमच्यावर प्रेम करणारे छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल आणि महाराष्ट्र राज्य असेल, अवघ्या भारतभरातून चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्वांचे आज सकाळपासून कॉल आले। खऱ्या अर्थानं वाढदिवस हा एक दिवस असतो, परंतु तो दिवस न राहता आपल्याला तो वाढदिवस समाजाच्या कामी कसा आणता येईल आणि आपला तो दिवस एकदम चांगला कसा करता येईल यासाठी आमचा पहिल्यापासून प्रयत्न असतो। परंतु यावर्षी काय झालं, आमचा आता मी देवळाई सातारा जनसेवा कृती समितीचा अध्यक्ष या नात्याने आमच्या बीड बायपास भागामध्ये पाणी आणण्यासाठी आणि विविध प्रश्नासाठी आम्ही नेहमी झगडत असतो आणि पाठपुरावा करत असतो। मागील 4 ते 5 महिन्यापासून आमच्या या भागामध्ये अतिशय तीव्र अशी पाणी टंचाई जाणवली आणि आमच्या या देवळाई सातारा भागाला आणखी देखील पाणी मिळालेलं नाही। आम्ही देखील त्याचा पाठपुरावा करत आहोत। त्या आत्ताच मागे तुम्ही पण बघितलं असेल की आम्ही महापौर साहेबांची, सन्माननीय समीरजी राजूरकर साहेबांची, आमचे माझे जीवलग मित्र आप्पासाहेब विनायकराव हिवाळी पाटील प्रभाग क्रमांक 26 नगरसेवक, त्यानंतर आमचे पदमसिंह राजपूत साहेब नगरसेवक, त्यानंतर आमच्या सविताताई कुलकर्णी नगरसेवक आणि मोहन नाना साळवे नगरसेवक, या सर्वांच्या सोबत आम्ही आज महापौरांची त्यावेळेस भेट घेतली होती आणि आम्ही त्याच वेळेपासून या भागाला पाणी आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत। त्यानंतर आमचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब हे देखील या भागाला पाणी लवकरात लवकर कसं आणता येईल यासाठी पाठपुरावा करत आहेत। परंतु आज हा वाढदिवस साजरा करत असताना आमच्या भागाला पाणी नाही, म्हणून मी यावर्षी निर्णय घेतला होता कुठलाही वाढदिवसाचा जल्लोष न करता जोपर्यंत आमच्या देवळाई सातारा आणि संपूर्ण बीड बायपास परिसराला पाणी मिळणार नाही तोपर्यंत मी माझा जल्लोषात असा वाढदिवस साजरा करणार नाही, हा निर्णय मी घेतला होता। परंतु काही आमच्या जवळच्या मित्रांनी बॅनर लावले असतील, काहींनी आमच्या सोबत सदिच्छा देण्यासाठी आले असतील, तर कुणालाही वापस न पाठवता त्यांच्या सदिच्छा स्वीकारल्या। परंतु खऱ्या अर्थानं जल्लोष आमच्या वाढदिवसाचा त्याच दिवशी करू ज्या दिवशी माझ्या देवळाई सातारा भागातील माझ्या जनतेला आणि माझ्या जवळच्या सर्व परिसरातील नागरिकांना पाणी येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं मी माझा वाढदिवस साजरा करेन। आज सकाळपासून वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहे। आज सकाळीच सन्माननीय आमचे मार्गदर्शक संघर्ष योद्धा मनोजदादा जारंगे पाटील यांची भेट घेऊन आम्ही आलो, त्यांचे आशीर्वाद घेतले। दादांनी देखील समाजासाठी असंच काम करत राहा, येणाऱ्या काळात तुमच्या हातून समाजाची अशीच सेवा घडत राहू असा आशीर्वाद दादांनी देखील दिला। आणि असाच आत्ताच आम्ही या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय विनायकराव हिवाळे पाटील नाना असतील, आमचे आप्पासाहेब हिवाळे पाटील असतील, या सर्वांनी देखील आम्हाला आशीर्वाद भरभरून दिला की आपल्या हातून असंच समाजाचं या ठिकाणी सेवा घडो आणि तुमच्या हातून असेच जनसेवा घडत राहू ही सदिच्छा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली। मी देखील माझ्या वाढदिवसाच्या या ठिकाणी प्रसंगी हे सांगू इच्छितो की नेहमी आम्ही आमच्या वाढदिवसाला या ठिकाणी झाडं लावणं असेल, वृक्षारोपण असतील आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम जसे शाळेमध्ये मुलांना वह्या वाटप करणं असेल, त्यानंतर खिचडी वाटप करणं असेल, असे वेगवेगळे किंवा रुग्णांना आम्ही फळ वाटप करणं असेल असे कार्यक्रम राबवत असतो। परंतु यावर्षी आम्ही खऱ्या अर्थानं आमचा वाढदिवस जल्लोषात साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे। जोपर्यंत माझ्या देवळाई साताऱ्याला पाणी मिळणार नाही तोपर्यंत मी माझा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार नाही। ज्या दिवशी पाणी मिळेल आमच्या देवळाई साताऱ्याला त्याच दिवशी माझा वाढदिवस करेन आणि तोच दिवस माझा वाढदिवस म्हणून साजरा करेन। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय। राजू तिटे पाटील, मराठवाडा विकास कृती समिती अध्यक्ष, देवळाई सातारा जनसेवा कृती समिती अध्यक्ष, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक, असे विविध आणि कामगार नेता म्हणून मी वेगवेगळ्या क्षेत्रात असं काम करत असतो। तुमच्या सदिच्छा अशाच माझ्या पाठीशी राहू द्या। धन्यवाद। जय शिवराय।